नमस्कार मंडळी. सादर करतो एक मराठी कविता. कवितेचं नाव आहे बाप. एका नोकरदार बापाची कविता आहे मित्रांनो. त्या बापाच्या मुलांना आपला बाप कसा कसा राबला, त्यानं बापानं काय काय केलं आपल्यासाठी, हे केव्हा कळतं? जेव्हा बाप शेवटच्या क्षणी ICU मध्ये असतो, त्यावेळेस त्या मुलांना समजतं. याच आशयाची ही छोटीशी कविता आहे. ही जर कविता आवडली तर या कवितेचं सार श्रेय लेखक जयंत कोपर्डेकर यांचं असेल. कवितेचं नाव आहे बाप. आज बापाला ICUत पाहिलं आणि माझं अवसान गळालं. राब राबणारा बाप आज मात्र आडवा पडाला. आता सार आठवतया त्याने खाल्लेल्या खचता. किती काय काय केलं त्यानं, पण तोंडातून शब्द नाही फुटला. स्वतःने 2 घास कमी खाल्ले, पण आमच्या पोटांच्या खळग्या भरल्या. 2 नोकऱ्या त्याने केल्या, पण आमच्या फिया त्याने वेळेवर भरल्या. शिक्षण आमचं पुरं केलं, पायावर आमच्या उभं केलं. लग्न करून आमचं त्याने बसतान बसून दिलं. वय झालं त्याचं तरी नातवांडाना अंगा खांद्यावर खेळवलं. झेपत नव्हतं आता तरी संसाराचं गाड ओढतच राहिलं. दुखणं खुपणं त्यानं अंगावर काढलं, पण चेहऱ्यावर हसू कधी नाही सोडलं. सारी कर्ज त्याने एकट्यानेच फेडली, पण पैसे कधी नाही मागितलं. आता मात्र झेपलं नाही म्हणून ICUत येऊन पडलं. बाप आमचा असला तरी तो आम्हाला नाहीच कळाला. आमच्यासाठी इतकं करून तो आता निश्चित पडला. आज बापाला ICUत पाहिलं आणि माझं अवसान गळालं. धन्यवाद. धन्यवाद.